नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. या ठिकाणी आज आपल्याला बघायचं आहे अमाइड फॉर्मेशन. अमाइड कसा तयार होतो, कार्बोक्सिलिक ॲसिडपासून अमाइड कसा तयार होतो याच्याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. आपली रिॲक्शन आहे अमाइड फॉर्मेशन. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपल्याला माहीत असलं पाहिजे अमाइड कसा असतो. RC≡ONH2 हा अमाइड आहे आणि हा अमाइड आपल्याला तयार करायचा आहे कार्बोक्सिलिक ॲसिडपासून. कार्बोक्सिलिक ॲसिडचं रूपांतर कन्व्हर्जन आपल्याला अमाइडमध्ये करायचं आहे. एक वाक्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. अमाइड असतो कसा, तुमच्या समोर आहे RC≡ONH2. अशा प्रकारचं जर स्ट्रक्चर तुम्हाला दिसलं त्याला अमाइड म्हणावं. मग कार्बोक्सिलिक ॲसिडपासून आपण अमाइड तयार करू. कसं करायचं ती रिॲक्शन आपण बघूया. बघा, घेताना काय घेऊ आपण, कार्बोक्सिलिक ॲसिड. नीट आहे का, कार्बोक्सिलिक ॲसिड घेतलं. आता ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडची अभिक्रिया पहिली स्टेप रिव्हर्सिबल होईल, आहे का. अमोनिया सोबत करायचं. बघा काय, कार्बोक्सिलिक ॲसिड घ्या आणि या कार्बोक्सिलिक ॲसिडची अभिक्रिया अमोनिया सोबत करा. मग हा अमोनिया कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये मिसळतो, ॲड होतो आणि त्या ठिकाणी मिळतो अमोनियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, म्हणजेच अमोनियम कार्बोक्सिलेट. हा साल्ट तयार होतो पहिल्या स्टेपमध्ये, ज्याचं नाव आहे अमोनियम कार्बोक्सिलेट. झाली पहिली स्टेप. पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करणार, कार्बोक्सिलिक ॲसिड घेणार आणि या कार्बोक्सिलिक ॲसिडची अभिक्रिया अमोनिया सोबत करणार. अमोनियाची अभिक्रिया कार्बोक्सिलिक ॲसिड सोबत होते. हा अमोनिया कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये मिसळतो, तयार होतो साल्ट, त्याचं नाव आहे अमोनियम कार्बोक्सिलेट. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करा, ह्याला हीट करा. ह्याला हीट करा. हीट केल्यानंतर डिहायड्रेशन होतं, याच्यामधला वॉटर मॉलिक्यूल निघून जातो आणि तयार होतो तुमचा अमाइड. कुठला अमाइड तयार होतो. बस, ॲसिड अमाइड किंवा अमाइड म्हणा, संपलं. रिॲक्शन फार सोपी आहे. नेमकं काय होतंय रिॲक्शन मी सांगतो, त्याच्याबद्दल नो कन्फ्युजन. परंतु ही रिॲक्शन समजून घ्यायच्या आधी काय नेमकं होतं आपण लक्षात घ्यायचं आहे. बाबांनो, कार्बोक्सिलिक ॲसिड पासून आपल्याला अमाइड तयार करता येतं, मान्य आहे आम्हाला. परंतु एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड जो आहे त्याची अभिक्रिया पहिल्यांदा अमोनिया सोबत करा. तो अमोनिया कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये मिसळेल आणि त्याच्यापासून तयार होईल साल्ट, ज्याचं नाव आहे अमोनियम कार्बोक्सिलेट. नंतर त्याला हीट करा. तुम्ही जेव्हा हीट करता तेव्हा त्याचं काय होईल, डिकम्पोजिशन. काय होईल, डिकम्पोजिशन. मग तुम्ही म्हणता गुरुजी डिकम्पोजिशन म्हणजे काय. अरे बाबा, डिकम्पोजिशन होणे याचा अर्थ त्याचे तुकडे पडणे, त्याचे दोन भाग होणे. आणि एक आहे ना अमोनियम कार्बोक्सिलेट, हा एक भाग आहे, त्याचे दोन भाग पडले, एक तुमचा अमाइड, दुसरा वॉटर. सो दिस इज कॉल्ड एज डिकम्पोजिशन. आणि त्याचं डिकम्पोजिशन होतं, एक मॉलिक्यूलचे दोन मॉलिक्यूल तयार झाले, वॉटर मॉलिक्यूल निघून गेला मधला आणि अशा प्रकारे अमाइड फॉर्मेशन झालं. अशा प्रकारची आपली संपूर्ण अभिक्रिया नेमकी कशी होते त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण बघूया. ते पाहण्याच्या अगोदर हे आपण थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. रिॲक्शन आपण सुरुवात करूया. आता नेमकं अभिक्रिया कशी होते ती अभिक्रिया या ठिकाणी आपण समजून घेऊया, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. अतिशय सोपा भाग आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. आता बघा काय घ्यायचं आपल्याला, कार्बोक्सिलिक ॲसिड RC≡OH. हा कोण आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड. पहिल्या स्टेपमध्ये काय करू आपण, कार्बोक्सिलिक ॲसिडची अभिक्रिया अमोनिया सोबत करा. हो का, हा तुमचा अमोनिया NH3. पहिली स्टेप असेल रिव्हर्सिबल. ठीक आहे. मग आता काय केलं आपण, कार्बोक्सिलिक ॲसिडची अभिक्रिया अमोनिया सोबत केली. आता हा अमोनिया ह्याच्यामध्ये ऍड होतो, अमोनियामध्ये ऍड होतो कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये. NH3 हा पण याच्यामध्ये मिसळा, NH4 होते. आणि मग काय बघा, RC≡ONH4. नीट ऐका बरं का, नीट ऐका. हा तुमचा कार्बोक्सिलिक ॲसिड. या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये काय झाला, अमोनिया मिसळला आणि अमोनियाची ॲडिशन झाल्यामुळं हा तयार झाला साल्ट. दिस इज द साल्ट अँड दिस साल्ट इज कॉल्ड एज अमोनियम कार्बोक्सिलेट. लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणताल ह्याला साल्ट का म्हणायचं, कारण हा निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला माहित आहे एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स असतील
पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स असतील म्हणजे कटायन आणि अनायन्स असतील त्या मालिक्यूला साल्ट म्हणायचं. साल्ट म्हणजे असा मालिक्यूल ज्याच्यामध्ये काय असतात निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे आयन्स असतात ज्याला आपण कटायन्स आणि अनायन्स म्हणतो, म्हणून हा साल्ट झाला. पुढची स्टेप बघा. पुढच्या स्टेपमध्ये काय होईल, ह्याच्याबद्दल वॉटर मालिक्यूल निघून जाईल. हा जो तुमचा अमोनियम साल्ट आहे या अमोनियम साल्ट मधला अमोनियम कार्बोक्सिलेट मधला वॉटर मालिक्यूल निघून जातो. आता 4 आहेत, 4 पैकी 2 निघून जातील आणि इथला ओ निघून जाईल. RC डबल बॉन्ड O लिहू का, RC डबल बॉन्ड O बघा हा ओ निघून जाईल आणि इथले 2 H निघून जातील म्हणजे NH2 उरलं फक्त. हो का, हा तुमचा NH2 इथे लिहिलं मी -H2 झालं, संपलं. म्हणजे हा जो साल्ट आहे तुमचा अमोनियम कार्बोक्सिलेट याचं काय झालं, डिकम्पोजिशन झालं. ह्याचे 2 तुकडे पडले, एक तुमचा अमाइड आणि दुसरा वॉटर मालिक्यूल. समजलं. अशा प्रकारे तुमचा जो अमोनियम कार्बोक्सिलेट आहे याच्यापासून तयार झाला अमाइड बाय द डिकम्पोजिशन, बाय द डिहायड्रेशन. संपलं. नाव लिहा आता. हा कोण आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. हा कोण आहे, अमोनियम कार्बोक्सिलेट. अमोनियम कार्बोक्सिलेट आणि हा तुमचा अमाइड किंवा ऍसिड अमाइड पण म्हणतात त्याला. तर अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया, प्रत्येक स्टेप रिॲक्शन लक्षात घ्या. अतिशय सोपा भाग आहे. एक रिॲक्शन एक्झाम्पल घेऊ आपण लगेच. CH3 C डबल बॉन्ड O OH एक्झाम्पल घेतलं. ह्याची अभिक्रिया करा अमोनियासोबत NH3. पहिली स्टेप कशी, रिव्हर्सिबल करा. ओके. पहिल्या स्टेपमध्ये हा तुमचा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. या कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये अमोनियाची ऍडिशन होते. हा अमोनिया याच्यामध्ये मिसळतो. हो का, मिसळला याच्यामध्ये. संपलं. हे 3 आणि 1 4 झाली H. हो का, कसं आलं, CH3 C डबल बॉन्ड O NH4 आणि अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा साल्ट आहे. ह्याच्यावरती चार्ज निगेटिव्ह आहे, ह्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला माहित आहे एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स असतील म्हणजे कटायन्स आणि अनायन्स असतील त्याला साल्ट म्हणतात. म्हणून हा झाला साल्ट. अमोनियम ऍसिटेट म्हणायचं, काय म्हणायचं, अमोनियम ऍसिटेट. ओके. हा कोण आहे, ऍसिटिक ऍसिड. मग आता पुढची स्टेप आहे. पुढच्या स्टेपमध्ये काय होईल, हा जो तुमचा अमोनियम ऍसिटेट साल्ट आहे, हा जो तुमचा कंपाऊंड आहे याचं होतं डिकम्पोजिशन आणि त्याच्यामधला वॉटर मालिक्यूल निघून जातो ऑन हिटिंग. आपण ह्याला जेव्हा हिट करतो तेव्हा त्याचं हे होतं डिकम्पोजिशन, त्याच्यामधला वॉटर मालिक्यूल निघून जातो आणि तयार होतो अमाइड. हो का, हे हिट करा -H2O निघून जाईल. H2 कुठला काढा, हा O काढून टाका, इथले 2 H काढा. कळलं का, CH3 C डबल बॉन्ड O निघून जाईल. NH2 राहील, फक्त 2 H निघून जातील आणि तयार झाला तुमचा अमाइड म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O NH2. नाव आहे ऍसिटामाइड. अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया आपल्या समोर आहे. व्यवस्थितपणे लक्षात घ्या म्हणजे संपूर्ण अभिक्रिया तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. नेक्स्ट बघा, C डबल बॉन्ड O OH. हा कोण आहे, बेन्झोइक ऍसिड नाव आहे. आता बेन्झोइक ऍसिडची अभिक्रिया पहिल्यांदा करा अमोनिया सोबत. सेम त्याच रिॲक्शन. हो, हे एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल सगळे सेम असणार. हा कोण आहे, अमोनिया. आता अमोनिया मिसळा पहिल्या स्टेपमध्ये. हा कोण आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड. या कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये आपल्याला अमोनिया मिसळायचा आहे. हा मिसळा, हे 3 H आणि इथला 1 H 4 होतील आणि तयार होईल CH3 सॉरी बरं का, हा तुमचा बेन्झिन आहे का, बेन्झिन आहे तिथं. हां, आणि इथे येईल C डबल बॉन्ड O NH4 सॉरी चुकलं बघा, O NH4. हा मायनस, हा प्लस, साल्ट. तुम्हाला माहित आहे बाबा, असा एखादा मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये कटायन्स असतात, अनायन्स असतात, पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज असतो, त्याला आपण साल्ट म्हणतो. तर हा साल्ट आहे. नाव आहे अमोनियम बेन्झोएट. हा नाव आहे अमोनियम बेन्झोएट. आता दुसरी स्टेप पुढची काय होईल, ह्याच्यामधला पाणी निघून जातो. म्हणजे पहिल्यांदा अमोनिया मिसळायचं आणि पुन्हा पाणी काढायचं. पहिल्यांदा अमोनिया मिसळायचं, पुन्हा पाणी काढायचं आणि अमाइड तयार करायचं. कळलं का, नाही कळलं? ओके. मग आता काय करायचं, हिट करा. तुम्ही जेव्हा हिट करता ह्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल. वॉटर मॉलिक्यूल कसा, तिथला O काढा, इथले 2 H काढा. हां, काही बेन्झिनला बेन्झिन लिहा, बरोबर आहे. C डबल बॉन्ड O आणि NH2. याचं नाव आहे बेन्झामाइड. काय नाव आहे, बेन्झामाइड. झालं.
तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं या ठिकाणी आपल्याला घेता येतात. बाबांनो, या ठिकाणी आपण कार्बॉक्सिलिक ॲसिडपासून अमाईड तयार केलं. परंतु अजून एक पुस्तकात वाक्य सांगितलं की कार्बॉक्सिलिक ॲसिडपासून अमाईड तयार होतो का? होतो. कार्बॉक्सिलिक ॲसिड हा अमाईडला जन्माला घालू शकतो का? घालू शकतो रे. पण एक वाक्य आपण लक्षात ठेवायचं की कार्बॉक्सिलिक ॲसिड बरोबर ॲसिड क्लोराईड सुद्धा अमाईड तयार करू शकतो. पुस्तकात देऊन राहिले. हां, ते बी आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ. बाबांनो, ॲसिड क्लोराईडपासून अमाईड तयार होतो का? होतो. मग कसा होतो ते या ठिकाणी आपण समजून घेऊयात. ओके, बघा आता. प्रत्येक भाग, प्रत्येक रिॲक्शन तुम्ही लक्षात घ्या बरं का. अतिशय सोप्या गोष्टी आहेत, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आपल्याला. एक रिॲक्शनवरती एक व्हिडिओ आपला, म्हणजे सोपं छोटा भाग आहे. एक रिॲक्शन आहे सेपरेट कळण्यासाठी आपल्याला. सगळे एकदाच दिली, छोटा भाग आहे, सोपं जाऊ म्हणून आपल्याला. आणि एक लक्षात घ्या, ज्याला केमिस्ट्री काहीच कळत नाही त्याने षडाक्षरीचे व्हिडिओ बघायचं. ज्याला केमिस्ट्रीच कळत नाही त्यांनी जर माझे व्हिडिओ बघितले तर 100% त्याला केमिस्ट्री कळल्याशिवाय राहणार नाही. बस, का अडचण असेल कमेंट करायचं, आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. कळलं का नाही कळलं? घरात बसल्या सुद्धा दर्जेदार शिक्षण जर पाहिजे असेल तर फक्त सामी षडाक्षरी. कळलं का? आता करू. ॲसिड क्लोराईडपासून अमाईड तयार करू. पुस्तकात दिले म्हणून घेऊन मी. बघा आता कसं. RC⋯OCl हा ॲसिड क्लोराईड आहे, तुम्हाला माहीत असेल. ह्याची अभिक्रिया करा अमोनियासोबत. प्लस काय करा, HNH2 म्हणजे अमोनिया. हे काय लिहिलं मी? NH3 हो, म्हणजेच काय HNH2, दोन्ही एकच. हे एकच. हां, NH3 झालं ना, NH3 एकच आहे दोन्ही. अमोनिया म्हणायचं. चला आता काय होईल या ठिकाणी बघा रिॲक्शन. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं माहिती आहे का? तुमचा जो ॲसिड क्लोराईड आहे याच्यामधला CCl बॉन्ड तुटतो. खॅचॅक. आणि हा Cl मोकळा झाला. त्याच्यामुळे काय होतं, हा जो Cl आहे हा Cl रिप्लेस होतो NH2 ग्रुपनं. बस, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बघा, या तुमच्या ॲसिड क्लोराईडचा Cl हा NH2 ग्रुपनं रिप्लेस होतो. त्याचा परिणाम असा होतो की त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट अमाईड होतो. सोपा आहे. RC⋯OCl गेला NH2 वाला. हो का? RC⋯O लिहू का? NH2 अमाईड. काय उरलो? इथं H आणि इथं Cl. H आहे, Cl आला म्हणजे प्लस HCl संपलं. हे कोण आहे? ॲसिड क्लोराईड. आणि हे कोण आहे? ॲसिड अमाईड किंवा नुसतं अमाईड म्हणा, एकच आहे. चलतंय. एखादं एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्याला कळेल. बघा, CH3 C⋯OCl प्लस अमोनिया HNH2 झालं. आता या ठिकाणी काय होईल माहिती आहे का? C आणि Cl मधला बॉन्ड तुटतोय. खॅचॅक. सोपा आहे हो. मग याच्यामधला जो Cl आहे तो रिप्लेस होतो कशानं? NH2नं. का हा NH2 इकडे आला, संपलं. आणि मग CH3 C⋯O NH2 तयार झाला. हो का? CH3 C⋯O NH2. आणि मग तुमचं उत्तर आलं HCl. अरे बाबा, हे कोण आहे? ह्याचं नाव आहे ॲसिटिल क्लोराईड. काय नाव आहे? ॲसिटिल क्लोराईड. आणि ह्याचं नाव आहे ॲसिटामाइड. संपलं. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा संपूर्ण भाग या ठिकाणी आपल्याला घेता येतो. एक व्हिडिओ आपला दर्जेदार व्हिडिओ आहे, फक्त बघायचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे. समजला का? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा प्रत्येक चॅप्टर तुम्हाला सोपा गेला पाहिजे. पहिल्यांदा ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण घ्यायचं आपल्याला. पहिल्यांदा ऑर्गॅनिक केमिस्ट्री घेऊयात, पुन्हा फिजिकल केमिस्ट्री आणि मग इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, अशा 3 भाग. त्याच्यामधला हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा भाग आहे. समजलं का? प्रत्येक व्हिडिओ बघा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाणं फार महत्त्वाचं आहे. ओके, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.